नमस्कार मित्रांनो, सायक्रो पॅट्रोटेकमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे आली होती गाडी स्विफ्ट डिझायर ॲटो गिअर। तर त्याचं गिअर स्टक होत होतं, हे बघा। डीवर टाकल्यानंतर न्यूट्रल लाईट ब्लिंक करत होती आणि गाडी स्टक होत होती। आपण चेक केलं आहे, आता न्यूट्रल पोझिशन करून गाडी परत बंद केलेली आहे। आपण डायग्नोसिस करून चेक करूया गाडीमध्ये काय फॉल्ट दाखवते। तर आपल्याकडे थिंक टूलचा स्कॅनर आहे। मारुती इंडियामध्ये जाऊन न्यू मेनूमध्ये जाऊन ऑटोमॅटिक सर्चमध्ये ब्राईटनेस वाढतो जरा, स्क्रीन जरा डल दिसत आहे। स्मार्ट स्कॅन करून घ्यायचं आहे। स्कॅन होत आहे। तर TCM मध्ये बघा एक फॉल्ट दाखवते। तर प्रॉब्लेम आपला TCM मध्ये आहे। क्लच प्लेट चेंज केल्यानंतर हा प्रॉब्लेम चालू झाला आहे। तर आपण प्रॉब्लेम काय आहे बघूया। ॲक्युलेटर मोटर फेल्ड, ॲक्युलेटर मोटर फेल्ड दाखवते। तर आपण क्लिअर फॉल्ट करून घेत आहे। क्लिअर फॉल्ट करून घेतलेला आहे। तर आता बघूया TCM मध्ये आपण एंटर करत आहे। एंटर केल्यानंतर स्पेशल फंक्शनमध्ये जायचं आहे। त्यानंतर क्लच असेंब्ली इंटेलिजेशन मध्ये जायचं आहे। ओके केले, ओके करायचं आहे। त्यासाठी आपले इग्निशन स्विच ऑन पाहिजे, न्यूट्रल पोझिशन पाहिजे आणि हँडब्रेक अप्लाइड पाहिजे। त्यानंतर ओके दाबून आपण इग्निशन स्विच ऑफ करायचं आहे। 5 सेकंद थांबायचं आहे। परत इग्निशन स्विच ऑन करायचं आहे। त्यानंतर गाडी आपली स्टार्ट करायची आहे। हॅडलिंग पोझिशनला स्टार्ट इंजन कीप ॲडलर स्टेटस ओके करायचं आहे। त्यानंतर आपली गाडी चालू करायची आहे। पहिलं हे बघा, आपण गाडी चालू केलेली आहे। त्यानंतर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर 20 सेकंद आपल्याला थांबायचं आहे। तसंच प्रोसेस चालू आहे। त्यानंतर इग्निशन स्विच ऑफ करायचं आहे। त्यानंतर 5 सेकंद थांबायचं आहे परत। तर टर्न ऑफ इग्निशन स्विच ऑन करायचं आहे परत। तर लर्निंग सेटिंग इज कंप्लीट असा मेसेज आलेला आहे। ओके करायचं आहे। त्यानंतर आता आपण बघूया गाडी चालू करून आपलं गिअर वगैरे पोझिशन पडते काय। आपण गाडी चालू करतोय। तर बघा गाडी चालू केलेली आहे। तर हे बघा डीवर टाकल्यानंतर फर्स्ट गिअर दाखवते। पहिला गाडी स्टक मारत होती, आता न्यूट्रल पोझिशन। तर हे बघा रिवर्स पण पडलेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा रिवर्स, न्यूट्रल,
आता गाडी स्टक होत नाही आहे. डिपोजिशन